SF6 circuit breaker. Okay, sulfur hexafluoride circuit breaker. It is also called as SF6 circuit breaker. Okay, so here we are using SF6. SF6 is a gas. SF6 gas as a arc quenching medium. Okay, before this lecture we see oil, then air as a arc quenching medium. Here we are going to use SF6 gas. Okay, it contains one atom of sulfur and one atom of fluorine. Okay, so why we are going to use this gas? Because it has so many chemical and physical properties. So some of these I am going to explain here. Like it is non-flammable, so it catch so it does not catch fire easily. Then it is electronegative. This is the very much important property of SF6 gas. Because of it is highly electronegative, it absorbs free electrons very easily. Okay, so we will see in detail. Next, it is colorless, odorless, non-toxic. It has high density. Then its liquefaction starts at uh, low temperature but depend on pressure, so we can adjust it. Then it has excellent heat transfer properties, so arc get extinguish very easily, so we can cool the arc very easily. Okay, then and this is also the important property that recombination of the SF6 gas is good. आता ह्याच्यामुळे काय होतं, SF6 गॅसचं रिकॉम्बिनेशन इझी असल्यामुळे आपण तिला रियूज करू शकतो. सो ही जरी कॉस्टली असला हा गॅस, तरी पण आपण तो रियूज करू शकतो. त्याच्यामुळे ह्या जो सर्किट ब्रेकर आहे तो मोस्टली यूज केला जातो फार हाय पॉवर ॲप्लिकेशन्ससाठी. ओके, ठीक आहे. नाऊ वी विल सी हाऊ SF6 गॅस वर्क. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की इट इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह गॅस. सो what is the benefit of it is highly electronegative gas? काय करतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह गॅस? इलेक्ट्रोनिगेटिव्ह गॅस ॲब्झॉर्ब करतो फ्री इलेक्ट्रॉन्स. आता फ्री इलेक्ट्रॉन्स कसे जनरेट होतात तिकडे? तर आपण जेव्हा आर्क फेनोमेना बघितलेलं त्याच्यामध्ये काय होतं की जे पण मीडियम असतं, म्हणजे एअर असेल किंवा ऑइल असेल, आर्क क्वेंचिंग मीडियम जे पण काय आपण कन्सिडर करू, तर ते काय होतं, आयोनाइज्ड होतं. ते आयोनाइज्ड होतं आणि त्याच्यामुळे तिकडे आर्क जनरेट होते. सो आर्क जनरेट होते म्हणजेच काय, तिकडे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात खूप सारे. सो ते जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते ॲब्झॉर्ब करण्याची SF6 गॅसची कॅपॅसिटी खूप चांगली आहे, एक्सलंट आहे. सो इट इज यूज्ड फॉर ॲज आर्क क्वेंचिंग मीडियम. ठीक आहे. सो इथे खाली मी तेच एक्सप्लेन केलं की फॉल्ट ऑकर झाला की कॉन्टॅक्ट सेपरेट होतात, देन आर्क जनरेट होते, आयोनायझेशन ऑफ द सराउंडिंग मीडियम होतं, देन ह्यूज अमाऊंटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात, जे की ॲब्झॉर्ब करतो SF6 गॅस. ओके, सियर SF6 गॅस रिॲक्ट्स विथ फ्री इलेक्ट्रॉन्स. सो आता जो SF6 गॅस आहे आपण म्हटलं हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, म्हणजे काय, SF6 प्लस E मायनस हे त्याचं कॉम्बिनेशन आहे. ओके, हे इलेक्ट्रॉन्स E मायनस. सो जेव्हा ते रिॲक्ट होतात, जेव्हा अंडर फॉल्ट कंडिशनमध्ये ते वर्क करतात, तेव्हा ते काय जनरेट करतात, SF6 मायनस ऑर SF6-5 प्लस F, SF-5 प्लस F. ओके, F इज फ्ल्युरिन. सो ह्याचे देअर आर सो मेनी अदर कॉम्बिनेशन्स, पण मोस्टली ह्याच्यामध्ये हे दोनच तो जनरेट करतो ॲज अ आउटपुट जेव्हा तो रिॲक्ट होतो. हे समजले का काय? जेव्हा SF6 गॅस आर्किंग चेंबरमध्ये एंटर करतो अंडर फॉल्ट कंडिशन, देन इट जनरेट्स SF6 मायनस ऑर SF5 मायनस प्लस F. ओके, सो ह्याच्यामुळे काय होतं की त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे त्या मीडियमची ती बिकम हाय आणि आर्क गेट एक्सटिंग्विश. ओके, हिअर इज द कन्स्ट्रक्शन डायग्राम. दिस इज द डायग्राम फॉर
SF6 gas circuit breaker. Okay, see here, this is the insulated rod for operating the moving chamber. हा एक moving chamber आहे. ओके, हे इथे डॉटेड लाईन्स आहेत. हा जो पार्ट आहे तो इनसाइड जातो यूजिंग दिस रॉड अँड गेट आउटसाइड. ओके, दीज आर moving contacts, these two, and this is fixed contact. Okay, this is arcing horn, these two are contacts. Okay, this is arcing chamber. हिअर इज द SF6 गॅस इनलेट. म्हणजे इथे रिझर्वायर असणार, इकडे टँक असेल एखादा की ज्याच्यामध्ये SF6 गॅस असेल. ओके, सो आता अंडर नॉर्मल कंडिशनला काय असतं, SF6 हे ते जे दोन मुव्हिंग कॉन्टॅक्ट्स आहेत, मुव्हिंग कॉन्टॅक्ट्स अँड फिक्स्ड कॉन्टॅक्ट्स आर कनेक्टेड टू इच अदर. ओके, अंडर फॉल्ट कंडिशन what will happen, these moving contacts start separating. Now when moving contacts start separating, as soon as this SF6 gas start flowing inside. ओके, हा SF6 गॅस इथून आतमध्ये येतो इथे. आता ह्या SF6 गॅस जो इथे आहे, इथे आधी पण SF6 गॅस असतो. अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनला पण इथे SF6 गॅस अवेलेबल असतो, पण त्याचं प्रेशर काय असतं 2.8 kg/cm². ओके, आणि व्हेन फॉल्ट ऑकर्स दिस प्रेशर इन्क्रीजेस अप टू 14 kg/cm². ओके, तेवढ्या प्रेशरने आतमध्ये येतो गॅस. ओके, आणि स्टार्ट टू एक्सटिंग्विश द आर्क. ओके, फाईन. आणि ह्याचं जे सिंक्रोनायझेशन आहे, म्हणजे हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. सो व्हेन मुव्हिंग कॉन्टॅक्ट स्टार्ट सेपरेटिंग, काय करतो मुव्हिंग कॉन्टॅक्टचं एक जो वॉल, म्हणजे वॉलसोबत सिंक्रोनाइज केलेलं असतं. ह्या मुव्हिंग कॉन्टॅक्टला वॉलसोबत SF6 गॅसचा जो इनलेटचा वॉल आहे त्याच्यासोबत सिंक्रोनाइज केलेलं असतं. सो व्हेन मुव्हिंग कॉन्टॅक्ट स्टार्ट सेपरेटिंग, हिअर SF6 गॅस वॉल जो आहे तो ऑपरेट होतो, ओपन होतो. ओके, आणि हे गॅसचं आउटलेट आहे इथे, की जो गॅस इथे इनलेट इनसाइड म्हणजे इथे येईल, एक्सटिंग्विश करेल आर्कला, आणि जो उरलेला गॅस आहे तो इथून इथे आउटलेट आहे, इकडे आउट होईल. ओके, मग तो गॅस परत आपण रियूज करू शकतो. सो जे पण काय तिथे पुढे कन्स्ट्रक्शन त्याची जी सिस्टीम असेल तिथे जाईल. ओके, ओके, नाउ this circuit breaker has so many advantages, like it has short arcing time, its dielectric strength is 2 to 3 times more than other mediums like air, oil. Then it has a noiseless operation and no exhaust to atmosphere. जसं आपण बघितलं एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरमध्ये जे पण काय आर्किंगचे प्रोडक्ट्स असतात आउटपुट, ते एअरमध्ये जातात, एक्झॉस्ट होतात. बट ह्याचे ते ॲटमॉस्फिअरला एक्झॉस्ट होण्याचा काही इश्यूज नसतो. देन क्लोज गॅस एन्क्लोजर, सो इंटेरियर ड्राय. ओके, हा SF6 गॅस आपण इथे यूज करतो. सो जे पण काय इंटेरियर आहे त्याचं ते काय असतं, क्लोज असतं. सो मॉइश्चर वगैरे तिकडे काहीतरी पकडण्याचा वगैरे असं काही प्रश्न येत नाही तिथे. देन नो रिस्क ऑफ फायर. आपण बघितलं की SF6 गॅस इज नॉन फ्लेमेबल आहे. देन नो कार्बन डिपॉझिट, सो दॅट ट्रॅकिंग अँड इन्सुलेशन प्रॉब्लेम्स आर इलिमिनेटेड. ओके, कार्बन डिपॉझिटच होत नाही, कारण की एअरमध्येच हा गॅस असल्यामुळे तिकडे कुठलेही त्याचे असे आउटपुट्स नाही आहेत, प्रोडक्ट्स नाही आहेत. देन नो low maintenance cost, light foundation requirement, and minimum auxiliary equipments. They are particularly suitable where explosion hazard exists, like coal mines वगैरे अशा ठिकाणी हा सर्किट ब्रेकर यूज करतात. देन इट हॅज सम डिसॲडव्हान्टेजेस, लाईक SF6 ब्रेकर आर कॉस्टली असतात बिकॉज ऑफ SF6 गॅस. ओके, then for reuse of the gas, additional equipments are required. There are some applications that it has interruption unit. So ह्याला इंटरप्शन युनिट दिलं असतं. सो इट इज कॅपेबल ऑफ डिलिंग विथ द करंट अप टू 60 kV, आणि व्होल्टेज रेंज काय असू शकते 50 to 80 kV पर्यंत असू शकते. देन
ॲडिशनल सिस्टीम व्होल्टेज नंबर ऑफ युनिट्स आर कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे जसे तुमचं सिस्टीमचं व्होल्टेज इन्क्रीज होईल यू कॅन कनेक्ट नंबर ऑफ युनिट्स आपण कनेक्ट करू शकतो इन सिरीज. ठीक आहे. देन वी कॅन डेव्हलप व्होल्टेज फॉर 115 KVसाठी 230 KVपर्यंत आपण हा SF6 सर्किट ब्रेकर यूज करू शकतो. ॲज अ पॉवर रेटिंग 10 MVA to 20 MVA अँड इंटरप्शन टाईम लेस दॅन 3 cycles. Okay, this is all about SF6 circuit breaker.